पोटातून पावसाचं वातावरण गुलाबी धांदले वाफळलं पिरमाची मोगरी मलमल. उधाळली दंगेले जीवघेणी दंगेले वाफळल्या पिरमाची मोगरी मलमल. फोडणीची तयारी चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे फर्स्ट, त्याच्यानंतर कढीपत्ता छान तडतडू दिलेला आहे. त्यानंतर जे आपला ठेचा असतो, जे आलं लसूण आपण मिरची टाकून जे केलेलं आहे ते इथे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे किती छान पद्धतीने परतलं गेलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हालाही करून घ्यायचं आहे. आणि वातावरणच एवढं छान आहे की सगळ्यांची फरमाईश होती की वडापाव करायचा. आणि वडापाव तर सगळ्यांचा फेवरेट असतो, तुमचाही नक्कीच फेवरेट असेल. आणि त्यामुळे मी ते वडापाव करत आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे पण नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही माझी एक छोटीशी सुरुवात आहे, त्यामुळे मला तुम्ही सपोर्ट करा. तर इथे मी आता बटाटा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी परतून घेत आहे छान अशा पद्धतीने. छान जास्त बारीकही करायचा नाही, थोडासा मोठा बटाटा ठेवायचा आहे की जेणेकरून पूर्ण गाळ झाला नाही पाहिजे बटाट्याचा. ह्या पद्धतीने असं मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे बटाटा. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत बटाट्यासाठी. मी एकदाच बनवून ठेवते जेणेकरून वडे तळायला सोपे जातात. त्याच्यामुळे मी बटाटे इथे गोळे करून छान पद्धतीने असं करून ठेवत आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओ पुढे. आणि तुम्हाला ही रेसिपी हवी असेल डिटेलमध्ये तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला फुल रेसिपीही शेअर करेल. तर इथे मी आता वडे तळण्यासाठी तेल घेत आहे. आणि तेल तुम्हाला जास्त वापरायचं आहे कारण की वडे पूर्णपणे तेलात डीप झाले पाहिजेत. इथे मी चेक करून घेत होते तेल तापलं आहे की नाही. आणि इथे हे तेल तापलेलं आहे आपलं. मध्यम गॅसवरती स्टार्टिंगला ठेवायचं आहे, नाहीतर आपले वडे करपू शकतात. तर मग असे टाकलेले आहेत, मस्त पफी झालेले आहेत, छान फुगलेले आहेत वडे. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने चमच्याने टाकलेले आहेत वडे. तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने तुम्ही टाकू शकता.